नमस्कार मित्रांनो, परत एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या दास ऑफिसर अकॅडमीमध्ये. आज आपण पाहणार आहोत जे ग्रामसेवक आहेत. आता त्याचंच नाव ग्राम विकास अधिकारी म्हणून झालेलं आहे. तर त्याचा संपूर्ण सिलेबस आणि एक स्ट्रॅटेजी कशा पद्धतीने आपण अभ्यास करायला पाहिजे ते. तर डायरेक्ट आपण सिलेबसला हात घालू. याचं नाव आपण काय म्हटलं तुम्हाला आत्ताच, ग्राम विकास अधिकारी असं पण झालेलं आहे. ग्राम विकास अधिकारी. ठीक आहे. आता नावासमोर अधिकारी लागणार आहे तुमच्या, त्यामुळे अतिशय चांगलं पद आहे. आता जवळपास 90% आपले स्पर्धा परीक्षार्थी हे ग्रामीण बॅकग्राऊंडचे असतात. त्यांना ग्रामसेवक हे पदाबद्दल बरीच कल्पना आहेत, त्यामुळे माहिती आहेत. याची जे म्हणजे सांगायचं काम नाही, याचं जे विलय आहे स्पर्धा परीक्षामध्ये ते खूप चांगलं आहे. पोस्ट 1 नंबर आहेत. सुरुवातीला 3 वर्ष 16,000 पगार असतो. आता यापूर्वी तर 7,000 पगार होता, नंतर आता तो वाढवणं चालू झालंय. म्हणजे या वर्षीपासून मे बी मागच्या वर्षीपासून 2025 पासून याचा पगार 16,000 झालेला आहे. आणि 3 वर्षानंतर मग ते रेग्युलर चांगला पगार मिळतो, 42 प्लस काहीतरी जातात. तर अतिशय चांगलं पद आहे, त्यामुळे सर्वांनी ग्रॅब करा, सर्वांनी मिळवा. कारण ग्रामीण प्रशासनामध्ये तुम्ही आता गावातले आहात, गावाचा विकास कसा करायचा हे तुम्हाला आरामात कळणार आहे. त्यामुळे हे पद जर तुम्ही मिळवलं आणि ते जर तुमच्या जिल्ह्यामध्ये जर मिळवलं तर तुमच्यासाठी एक चांगली ड्रीम पोस्ट आणि तुमच्यासाठी चांगलं ड्रीम असू शकते. ठीक आहे. तर आपण पुढे याचा अभ्यासक्रम सविस्तर बघून घेऊ. तर यामध्ये जवळपास 4 आणि 5 विषय आहे. तांत्रिक अतांत्रिक मध्ये सगळे टेक्निकलचे जेवढ्या पोस्ट आहेत तेवढ्या विभागलेल्या असतील. आता नॉन टेक मध्ये मराठी हा विषय आहे, इंग्रजी आहे, गणित बुद्धिमत्ता आहे, सामान्य ज्ञान आहे. हे 4 विषय आहेत नॉन टेक मध्ये. आणि टेक्नॉलॉजी सॉरी आपल्या टेक्निकल मध्ये आपला म्हणजे तांत्रिक घटक म्हणून जो विषय आलेला आहे त्यामध्ये खास करून कृषी घटक यामध्ये सर्वात जास्त वेटेज ठेवलेला आहे, ज्यामध्ये 40 प्रश्न आहेत आणि 80 गुण आहेत. 40 प्रश्न 80 गुण. ठीक आहे. 40 प्रश्न 80 गुण आहे. हे झालं टेक्निकलसाठी, म्हणजे तांत्रिक घटक म्हणून आपण ज्याला म्हणतो ते. ठीक आहे. आणि नॉन टेक जे अतांत्रिक घटक, जे आपलं आता मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता आणि जीके जे आहे ते जवळपास 60 प्रश्न आहेत 120 गुणांसाठी. हे 15-15 प्रश्न आहे. 15 प्रश्न 30 गुण, 15 प्रश्न 30 गुण, 15 प्रश्न 30 गुण आणि सामान्य ज्ञान पण 15 प्रश्न 30 गुण. असे टोटल 4 विषयाचे 15 चोक 60 प्रश्न 120 गुणांचे आहे. आणि तांत्रिक घटक मध्ये जे आहेत आपलं कृषी घटक आहे आणि आता समाजशास्त्राचे काही विषय सोबत आपलं एमर्जन्सीचे म्हणजे आता जे घनकचरा व्यवस्थापन आहे किंवा आपत्ती व्यवस्थापन आहे किंवा पंचायत राजचे विषय आहेत ते जोडलेले आहे. आणि सोबत कृषी घटक थोडं चांगल्या वेटेज मध्ये दिलेलं आहे. हे तांत्रिक घटकामध्ये 40 प्रश्न 80 गुण, म्हणजे जास्त वेटेज हा तांत्रिक घटकाला आहेत, 40 प्रश्न आहे. बाकी मग मराठी, इंग्रजी वगैरे गणित बुद्धिमत्ता याला 15-15 प्रश्नाने वाटलेला आहे. त्याचा सविस्तर अभ्यासक्रम आपण पुढे बघून घेऊ. तर यामध्ये मराठी हा विषय अगोदर बघू आपण. ठीक आहे. तर नॉन टेक मध्ये जे मराठी आहे त्यामध्ये तुम्हाला शब्दसंग्रह ते विचारलं जातं. जवळपास आता 15 प्रश्न आहे. तर याचं वेटेज कसं गेलेलं आहे ते बघून घेऊ अगोदर, त्यामुळे तुम्हाला याची तयारी कशी करायची ते पण समजून जाईल. तर सर्वसाधारण शब्दसंग्रह आहेत, म्हणजे आपले जे शब्दसंपत्ती म्हणतो आपण त्यावर जास्त प्रश्न विचारलेले आहे. शब्दसंपत्तीवर जवळपास आता 15 प्रश्न आहे, तर एक 7-8 प्रश्न शब्दसंग्रहावरच आहे. 7 ते 8 प्रश्न 15 प्रश्नापैकी. म्हणजे तुम्हाला सांगायचा अर्थ काय, एक एक हाफ वेटेज 50% वेटेज हा शब्दसंग्रहावर आहेत. आपण ज्याला शब्दसंपत्ती किंवा वर्ड्स असं म्हणतो ते. यामध्ये काय काय येतात, यामध्ये समानार्थी शब्द येतात, विरुद्धार्थी शब्द येतात, यामध्ये म्हणजे अजून वाक्यप्रचार येतात किंवा म्हणी येतात, बरेच यामध्ये शब्दसंग्रहामध्ये येतात. तर जवळपास 7 ते 8 प्रश्न आहेत. म्हणजे एक प्रश्न 2 गुणासाठी आहे. नंतर वाक्यरचना आहे, व्याकरण आहे, म्हणी व वाक्प्रचार आता जे सांगितलं ते हे पण यामध्ये येतातच. आणि उत्तरावर आधारित प्रश्न आहे. हा सिलेबस जो दिलेला आहे तो गव्हर्नमेंटचा सिलेबस आहे, काही आपण आपल्या मनानं टाकलेला नाही. त्यामुळे तो गव्हर्नमेंटच्या सिलेबस नुसार हा अभ्यासक्रम दिलेला आहे. विशेषतः व्याकरणावर हा 3 ते 4 प्रश्न किंवा 4 ते 5 प्रश्न असतात. आणि वाक्यरचनावर सुद्धा एक 2 ते 3 प्रश्न असतात. उतारा जर त्यांनी उतारा दिला, एक मिनिट, उतारा जर दिला तर उतारावर जवळपास 4 ते 5 प्रश्न असतात. कंटिन्यू या उतार्यावर जर उतारा आलाच तर 4 ते 5 प्रश्न असतात. आणि उतारा येण्याची शक्यता जास्त आहे, त्यामुळे उतारा पण तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे. जर 15 प्रश्नाचं आपण वेटेज असं काढलं तर याला तुम्ही वर्ड्सला जास्त वेटेज द्यायला पाहिजेत. वर्ड्स जे आहे शब्दसंग्रह आहे ते तुम्ही जास्त वाचायला पाहिजेत. त्यानंतर व्याकरण आणि त्यानंतर उतारा, क्लोज टेस्ट आपण जे म्हणतो ते. ठीक आहे. तर तुम्हाला इथं वेटेज देताना तुम्ही शब्दसंग्रह
आणि व्याकरण. ठीक आहे, या 2 भागात जर तुम्ही याला डिवाइड केलं तर 7-8 प्रश्न इकडे आणि व्याकरणमध्ये तुम्हाला प्लस इथं उतारा आहे. ठीक आहे, प्लस उतारा आहे. जवळपास 3-4 प्रश्न इथे आणि 4-5 प्रश्न इथे येऊन जातात जर उतारा आला तर. ठीक आहे, 7-8 प्रश्न इथे येऊन जातात. तर त्यामुळे जर तुम्हाला असं वर्गीकरण करायचं असलं तर या पद्धतीने वर्गीकरण करा आणि अभ्यास करा. जर तुम्हाला पीवायक्यू बघायचे असेल, याचे सर्व पीवायक्यू आपल्या दास ऑफिसर अकॅडमीचं ऍप्लिकेशन आहे. आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं, तिथून तुम्ही त्या ऍप्लिकेशनची लिंक बघायचं, ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं, इन्स्टॉल करायचं आणि तिथे तुम्हाला फ्री फोल्डर दिसेल. कुठे? आपलं दास ऑफिसर अकॅडमी असं नाव आहे ऍप्लिकेशनला, वर तिथं नावच दिसणार आहे. तर तिथे तुम्हाला दास ऑफिसर अकॅडमी, ठीक आहे, असं नाव दिसेल. या नावाच्या इकडे बाजूला 3 रेषा दिसेल, 3 लाईन. याला क्लिक करायचा, इथं तुम्हाला फ्री फोल्डर दिसेल, त्यामध्ये सर्व पीवायक्यू दिलेले आहे. आपण तलाठीचे असो, पोलीस भरती, नगर परिषद, ग्रामसेवक, कृषी सेवक, सगळ्याच पदांचे पीवायक्यू दिलेले आहे. ठीक आहे, फ्री मध्ये दिले आहे, 1 रुपया पण तुमच्याकडून घेतलेला नाही. पुढे बघू आपण. आता बौद्धिक चाचणी, यावर जवळपास हा जो सिलेबस आहे याला कितीही डिवाइड करा, परंतु याला वेगवेगळे प्रश्न येणार नाही, म्हणजे तेच ते प्रश्न येणार आहे. आता सामान्य बुद्धिमापन आणि आकलन जे आहे यावर प्रश्न विचारलेले आहे. तर्क आधारित प्रश्न पण आहे, अंकगणितावर पण प्रश्न आहे. म्हणजे बुद्धिमापन आणि अंकगणित यावर जास्त प्रश्न आहे. जवळपास 15 प्रश्नाचं याचं डिवायडेशन जर करायचं झालं तर बुद्धिमापनवर जास्त प्रश्न आहे. 8 ते 10 प्रश्न बुद्धिमापनवरच आहे आणि नंतर एक 4 ते 5 प्रश्न हे आपल्या अंकगणितवर आहे. ठीक आहे, तर तुम्ही बुद्धिमापनला थोडं जास्त वेटेज द्यायचं आणि अभ्यास करायचा त्या त्या पद्धतीनुसार. पुढे बघा, पुढचा विषय आहे इंग्रजी. तर यामध्ये इंग्रजीमध्ये चांगला विषय आहे. जर तुम्ही जर व्यवस्थित जर तयारी करतो म्हटलं तर तुम्हाला मार्क्स मिळते, नाहीतर आपलं पहिलेपासून थोडं वीक असते, त्यामुळे यामध्ये मार्क्स मिळत नाही. तर आता याचे पण आपल्याला 15 प्रश्न जे आहेत तर ते डिवाइड करताना जनरली तुम्ही जे ओकॅबलरी आहे, जनरल ओकॅबलर म्हणून, तर तिथं जास्त वेटेज दिलेलं आहे परत, जसं मराठीचं आहे तसंच. ठीक आहे, नंतर सेंटेन्स स्ट्रक्चर आहे, ग्रामर आहे, इडम्स, फ्रेजेस किंवा देअर मिनिंग्स अँड यूज, आणि नंतर कॉम्प्रिहेन्शन. म्हणजे कॉम्प्रिहेन्शन म्हणजे परत हा उताराच आलेला आहे. जवळपास 4-5 प्रश्न उतार्यावर असतात. ठीक आहे, 4-5 प्रश्न हे उतार्यावरच असतात जर आला तर. आणि इडम्स, फ्रेजेस किंवा मग जे याचे जे ओकॅबलरी आहेत ना, हे टोटल ओकॅबलरी म्हणून जवळपास 8 ते 9 प्रश्न असतातच. ठीक आहे, 8 ते 9 म्हणजे इतर भागापेक्षा ओकॅबलरीला जास्त वेटेज दिलेला आहे. परत सांगतो, ओकॅबलरीला जास्त वेटेज दिलेला आहे. आता तुम्ही याची तयारी करताना ओकॅब आहे आपलं रोजचं ओकॅब, दास ऑफिसर अकॅडमी तुम्हाला रोजचं ओकॅब देत आहे, फ्री मध्येच आहे हे पण. परत तुम्हाला त्या फ्री फोल्डर मध्ये जायचं आहे, ओकॅब नावाचा फोल्डर बघायचा आहे आणि रोज तारखेनुसार तुम्हाला ओकॅब दिलेला आहे ते सगळं बघायचं आहे. सगळं फ्री मध्येच आहे. ठीक आहे, इथून तुमचं ओकॅब सगळं क्लिअर होऊन जाईल. आता पार्ट होतो तुमचा ग्रामरचा आणि कॉम्प्रिहेन्शनचा म्हणजे उतार्याचा, तर तो तुम्ही युट्यूब वरून फ्री मध्ये करू शकता. ठीक आहे, पुढे जाऊ. सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञान यामध्ये म्हणजे जीके मध्ये याच्यात आउटपुट रेशो खूप कमी आहे. तसं पाहायला गेलं तर बरंच यामध्ये सिलेबसला दिलेलं आहे. यामधलं काय येतील काय येणार नाही याचा काही म्हणजे नेमच लावता येत नाही. त्यामुळे तुम्ही याचा अभ्यास करताना कशा पद्धतीने करायला पाहिजे ते अगोदर तुम्हाला सांगून देतो. आता हा जो सिलेबस दिलेला आहे यांनी, हा सगळा गव्हर्नमेंटचा सिलेबस आहे. मागच्या वर्षीचा जो ग्रामसेवक आहे त्याचा सिलेबस आहे. त्यामध्ये त्यांनी आधुनिक भारतीय इतिहास हा 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 टॉपिक विचारलेलाच आहे. परत भूगोल जो आहे तो पण विचारलेला आहे. अर्थव्यवस्था आहे ते विचारलेलं आहे. आता ग्राम प्रशासन, जिल्हा प्रशासन, राज्य शासन म्हणजे ही जी रचना आहे यावर यांनी जास्त भर दिलेला आहे. तर तुम्हाला आता 3 टॉपिक व्यवस्थित करायचे, त्यावर कन्फर्म प्रश्न आहेत. तर महाराष्ट्रातील समाज सुधारक हा टॉपिक आपलं टेक्निकल मध्ये पण दिलेला आहे. टेक्नॉलॉजी वारंवार येते, पण टेक्निकल मध्ये पण दिलेला आहे. म्हणजे आपण तांत्रिक घटक जे म्हणत आहोत 40 प्रश्न, त्यामध्ये पण हा दिलेला आहे. हा अतिशय महत्वाचा टॉपिक आहे समाज सुधारक. नंतर चालू घडामोडी, यावर 2 ते 3 प्रश्न असतात. त्यामुळे याचा अभ्यास फक्त जर तुम्ही ग्रामसेवकची तयारी करत असेल तर करू नका. फक्त चालू घडामोडीचा अभ्यास करू नका. जर इतर परीक्षेत सुद्धा तयारी करत असेल तर चालू घडामोडीचा अभ्यास करायला काही हरकत नाही, कारण जवळपास 2 ते 3 प्रश्न आहेत आणि याचा सिलेबस चालू घडामोडीवर काय विचारेल काहीच नेम नाही. जरी तुम्हाला अभ्यासाची तयारी करायची असेल ना, आपला चालू घडामोडी नावाचा रोज पीडीएफ येत असते, डेली पीडीएफ येत असते. चालू घडामोडी किंवा क्रोनिकल म्हणून येत असते, करंट अफेअर क्रोनिकल म्हणून. ठीक आहे, तर ती करंट अफेअर क्रोनिकल नावाची जी सिरीज आहे आपली ती चालूच आहे, सगळ्यांसाठी फ्रीच आहे. ठीक आहे,
सगळ्यांसाठी ही सिरीज फ्रीच आहे. परत आपल्या फ्री फोल्डर मध्ये जायचं, रोज तारखेनुसार या चालू घडामोडी दिलेल्या आहे, तिथून बघायचं आणि करायचं. जर तुम्ही इतर परीक्षेत सुद्धा तयारी करत असाल तर, फक्त जर तुम्ही ग्रामसेवकची तयारी करत असाल तर चालू घडामोडीला जास्त वेटेज नाही आहेत, त्यामुळे त्याचा आउटपुट रेशो सुद्धा कमी आहे. तुम्ही काय वाचायचं, त्यामधून काय किती येणार आहे हे सध्या काही सांगता येणार नाही. त्यामुळे फक्त याचा जर अभ्यास करायचा असेल तर करू नका. जर इतर परीक्षेत तयारी करत असेल तर सोबत सोबत करू शकता. ठीक आहे. आता पुढे शेजारी राष्ट्रात संबंध हे वरवरचे टॉपिक करायचे आहे आणि कृषी व ग्रामीण विकास हा टेक्निकल मध्ये पण आहे, त्यामुळे हा टॉपिक करायचा आहे. आता संबंधित जिल्ह्याचा भूगोल, सामाजिक इतिहास यावर हमखास 2 ते 3 प्रश्न आहे, या सुद्धा टॉपिक तुम्हाला करायचा आहे. ठीक आहे. हे झालं आपलं जीके. आता जीके चे लेक्चर वगैरे येणारच आहे तुम्हाला. आता मेन जे आहेत, मेन जो टॉपिक आहे आपला टेक्निकलचा म्हणजे तांत्रिक घटक जे आहेत, तर ते त्यामध्ये आपण 40 प्रश्नासाठी वाटलेला आहे. 40 प्रश्न 80 गुण. ठीक आहे. 40 प्रश्न 80 गुण. तर यामध्ये आता समाजशास्त्रातील विषय ज्ञान हा नवीन घटक मागच्या वर्षी जोडलेला आहे. त्यामध्ये समाज मानसशास्त्र आहे, समुदाय संस्था आहेत, समाज सुधारकांचे योगदान आहे, सामाजिक योजना, सामाजिक कायदे आहेत आणि सामाजिक समस्या आहेत. तर यामध्ये या 5ही टॉपिक मध्ये तुम्हाला समाज सुधारकाचे योगदान यावर जास्त भर द्यायचा आहे, सामाजिक योजना आणि कायदे यावर जास्त भर द्यायचा आहे. ठीक आहे. हे 2 टॉपिक जे आहेत ते परफेक्ट आहे, यावर हमखास प्रश्न विचारणार आहे. जवळपास या टॉपिकवर जर प्रश्न विचारत झालं तर हे 2 टॉपिक हमखास करायचे, यावर हमखास प्रश्न आहे. ठीक आहे. जवळपास यावर 2 ते 3 प्रश्न आहेत. ठीक आहे. पुढे बघू आपण. हे सगळं वाचायचं नाही का, मग हे पण वाचायचं आहे. फक्त याच्यातले काहीच मुद्दे तुम्हाला वाचायचे, जे वारंवार विचारत आहे इतर परीक्षेला, तेच मुद्दे वाचायचे आहे. पुढे बघू. आता पंचायत राज व्यवस्था हा टॉपिक ऍक्च्युली पहिलेपासूनच ग्रामसेवकला जास्तीत जास्त प्रमाणात विचारत आहे आणि परत त्यांनी नवीन अभ्यासक्रमामध्ये, जो मागच्या वर्षी नवीन अभ्यासक्रमाला, त्यामध्ये पण याला जास्त वेटेज दिलेला आहे. आता जवळपास 73वी घटना दुरुस्ती आणि स्थानिक स्वराज्य संस्था जे आहेत महाराष्ट्रातल्या, विशेषतः ग्रामीण, आता नगरपालिका, आपलं नगर परिषद असो की महानगरपालिका असो, ते विचारत नाही. फक्त ग्रामीण जे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत तेच विचारतात. ठीक आहे. ठीक आहे. तर यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थावर जास्त वेटेज दिलेला आहे, त्यामुळे जास्त अभ्यासायचा आहे तुम्हाला. आणि 73वी घटना दुरुस्ती हे टोटल मिळून यावर जवळपास 5 ते 7 प्रश्न विचारलेले आहे मागच्या वेळी, आणि 5 ते 6 प्रश्नासाठी किंवा 7 प्रश्नासाठी हा टॉपिक व्यवस्थित अभ्यासायचा आहे तुम्हाला. ठीक आहे. आता या सर्व मग परीक्षेची तयारी करायची कशी, तर तुम्हाला एक फ्री मध्ये परत एक आपलं लेक्चर अपलोड होणार आहे आणि आपली सिरीज सुद्धा चालू आहे कृषी सेवक ग्रामसेवक साठी. एक सिरीज आहे, आपण त्यामध्ये कृषी घटक सगळं कव्हर करणार आहोत. मोस्ट आयएमपी प्रॅक्टिस सेट म्हणून आपली सिरीज आहे याच युट्यूब चॅनलवर. मोस्ट आयएमपी म्हणून आहे, नाव लिहून देतो तुम्हाला. मोस्ट आयएमपी दर आठवड्याला ती त्यामध्ये एक व्हिडिओ येणार आहेत. आणि मोस्ट आयएमपी जे क्वेश्चन आहेत करंट रिलेटेड, मोस्ट आयएमपी प्रॅक्टिस सेट म्हणून आहे. ठीक आहे. ही सिरीज चालू आहे, तर ते तुम्ही युट्यूबवर बघून घ्या. ठीक आहे. ते तुम्हाला कृषीसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. आता पुढे इथे कृषी विषयक ज्ञान जे आहे याला जास्त वेटेज दिलेलं आहे, म्हणजे जवळपास 20 ते 25 प्रश्न यावरच विचारलेले आहे. त्यामुळे हे सर्वात चांगल्या पद्धतीने तुम्हाला अभ्यासायचं आहे. आणि जर तुम्हाला अभ्यासायचं असेल तर तुम्ही अगोदर पीवायक्यू बघा. त्या पीवायक्यू वरून तुम्हाला एक जजमेंट येऊन जाईल आपल्याला काय अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. तर आता कृषी मूलतत्वे यावर हमखास प्रश्न आहे. पीक उत्पादन तंत्रज्ञान, फलोत्पादन, पीक संरक्षण, कृषी अवजारे, आधुनिक सिंचन पद्धती आणि कृषी विस्तार व माहिती तंत्रज्ञान, हे जेवढे जवळपास आता 2 4 6 टॉपिक आहे. 6 पण टॉपिकवर हमखास प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे हे व्यवस्थित करायचे. कृषीचे सर्वात महत्वाचे टॉपिक आहे, ते व्यवस्थित करायचे. प्रत्येक टॉपिकवर 1 2 प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. जवळपास याला 6 प्रश्न 6-7 प्रश्न एवढे आलेलेच आहेत. या सगळ्याचा जर तुम्हाला व्यवस्थित तयारी करायची असेल तर तुम्ही आपली दास ऑफिसर अकॅडमीची ग्रामसेवक भरती किंवा ग्रामसेवक परीक्षा 2026 ही जी आपली बॅच आहे ती चालू झालेली आहे. ठीक आहे. ग्रामसेवक 2026 नावाची आपली बॅच आहे, ती चालू झालेली आहे. त्याची फीज आता जवळपास 4500 आहे. 4500 फीज आहे, परंतु ती तेवढी द्यायची नाही तुम्हाला. सध्या 2900 रुपये आपण डिस्काउंटवर ठेवलेली आहे, 2999. ठीक आहे. तेवढी फीज आहे, तेवढी तुमची फीज संपूर्ण बॅचची राहतील. परंतु आता 1 तारखेपर्यंत जर तुम्ही ही बॅच जॉईन केली तर तुम्हाला फीज फक्त आता 2499च लागणार आहे. त्यामुळे जवळपास तुमची 500 रुपयाची एक बचत होणार आहे. आता ही परत अशी ऑफर येत नाही. त्यामुळे तुम्हाला आता ही बॅच जॉईन करायची असेल तर वर्षभर ही बॅच चालू राहणार आहे. जवळपास 18 महिन्याचे आपण याला कालावधी दिलेला आहे. यामध्ये सविस्तरपणे आपण सगळे टॉपिक व्यवस्थित अभ्यासलेले आहे. तुम्हाला प्रॉपर यामध्ये लेक्चर मिळत आहे, त्यानंतर टेस्ट, त्यानंतर तुम्हाला प्रॉपर शॉर्ट नोट्स किंवा एक पीडीएफ मिळत आहे.
त्यानंतर होमवर्क किंवा मग आपण हे म्हणत असतो ग्रुप डिस्कशन, ते सगळं या बॅचमध्ये होत आहे. ठीक आहे. तर दर आठवड्याला एक लेक्चर, त्यावर टेस्ट, शॉर्ट नोट्स, पीडीएफ आणि तुम्हाला होमवर्क, हे सगळं या बॅचमध्ये देतो आपण. आता आपल्या जवळपास मागच्या वर्षी 50 पेक्षा जास्त पोरं ग्रामसेवक म्हणून लागलेलं आहे याच बॅच थ्रू. ठीक आहे. आता पुढे बघू. तर त्याची इमेज तुम्हाला अगोदर एकच मिनिट, त्याची इमेज जी आहेत ना त्या बॅचची, हे जे पोस्टर आहेत ते पोस्टर बघून घ्या. आठवड्याला लेक्चर, शॉर्ट नोट्स, हे सगळं मी जे सांगितलेलं तेच आहे. 2999 त्याची फीज आहे. परंतु 1 तारखेपर्यंत जर तुम्ही ती बॅच घेतली तर तुम्हाला किती पडणार आहे? 2499 ला पडणार आहे. आता जर तुम्ही घेतली तर 2499 ला ही बॅच पडणार आहे. 1 तारखेच्या आतमध्ये घ्यायची आहे तुम्हाला, 1 मार्चच्या आतमध्ये. 1 मार्च पासून परत 2900 याची फीज राहणार आहे. आता आपण हे बघितलंय कृषी विषयक ज्ञान. आता कृषी विषयक ज्ञान मध्ये परत दुसरं एक आहे, सहकार पतपुरवठा आहे, परत कृषी उद्योग आहेत, पशुपालन, कुक्कुटपालन आहेत, मृदा संवर्धन, जल संवर्धन, जल व्यवस्थापन, सेंद्रिय शेती, हे सगळे मुद्दे आहेत. तर ते सगळे तुम्हाला डिटेल बघायचे आहे. यावर सगळे याच्यावर प्रश्न आलेले आहेत, त्यामुळे बघताना थोडं डिटेल बघायचं. सेल्फ स्टडी जरी करत असला तर प्रत्येक मुद्दे कव्हर झाले पाहिजेत. ठीक आहे. हे सगळे पशुसंवर्धन असो, शेती, सेंद्रिय शेती असो, पर्यावरणीय बदल असो, हा टॉपिक सध्या वारंवार विचारला जाणार आहे आणि नवीन अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट झालेला आहे. ठीक आहे. तर यावर एखादा प्रश्न दिसणारच आहे. याचं जे मूलभूत नॉलेज आहे तुम्हाला असायला पाहिजे. पुढे जाऊ आपण. आता हा एक लास्ट टॉपिक आहे यामध्ये, आणि तो यामध्ये नवीनच ऍड झालेला आहे. यापूर्वी या अभ्यासक्रमामध्ये हा टॉपिक नव्हता. जसं आपत्ती व्यवस्थापन आहे, आपत्ती व्यवस्थापन आहे, महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थव्यवस्था आहे. आता हे यावर पण प्रश्न आहे. आपत्ती व्यवस्थापनावर एक प्रश्न असतोच हमखास. आता हे योजना आहे केंद्र व राज्याच्या, यावर हमखास 2 ते 3 प्रश्न आहे. याच्यापेक्षा जास्त राहतील पण कमी नाही. त्यामुळे हा योजनाचा टॉपिक लई महत्वाचा आहे. जैवविविधता आहे, माहितीचा अधिकार अधिनियम 2000 हा आहे, यावर जवळपास एखादा प्रश्न राहतोच. आता मूलभूत संगणक ज्ञान, यावर पण 1 ते 2 प्रश्न राहणार आहेत. सांडपाणी व घनकचरा यावर असला तर राहतो. महाराष्ट्र ग्रामीण अर्थव्यवस्था यावर पण राहू शकतो, परंतु परफेक्शन नाही. जसं तुम्हाला मी परफेक्शन संगणक ज्ञान मध्ये देत आहो, योजनामध्ये देत आहो, तसं यामध्ये परफेक्शन या टॉपिकवर राहणार नाही. कशा? सांडपाणी, घनकचरा, ग्रामीण अर्थव्यवस्था. ठीक आहे. तर हे सगळे टॉपिक आहे, हा सगळा सिलेबस आहे, जो गव्हर्नमेंटने दिलेला सिलेबस आहे तोच सिलेबस आहे हा. ठीक आहे, संपला. तर आता अशा पद्धतीने तुम्हाला एक तुमची व्यूहरचना तयार करावी लागेल, स्ट्रॅटेजी बनवावी लागेल, जेणेकरून तुम्ही ते ग्रामसेवक सगळं टॅकल कराल. ठीक आहे. तर तुमची स्वतःची काहीतरी एक पद्धत असायला पाहिजे, त्यानुसार तुम्ही अभ्यास करा. वाटल्यास तुम्हाला जे PYQ आहे ते त्यासाठी आपण तुम्ही दास ऑफिसर अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं, इन्स्टॉल करायचं, तिथून बघायचं. ठीक आहे. थांबतो आता. धन्यवाद.